घेत बच्चू कडू आणि यशोमती ठाकूर यांना चहापानाचं निमंत्रण दिलं। आता रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातले राजकीय संबंध गोड होणार का? अमरावतीकरांचं लक्ष लागलंय। तो तोडी बाज म्हणून ओळखल्या जाते। त्याला सेटलमेंट कमिशनरचे एखादं पद असं तर द्यायला नवनीताला पडायचंय। अरे काँग्रेसची बी टीम झालेली आहे। त्या नेते मंडळांना दानाची प्रवृत्ती ठेवणं महत्वाचं आहे, नाहीतर खिसे कापणारे नंतर किराणा वाटणारे हा ठग महाअवलाद काही कमी आहे का? अमरावतीच्या राजकारणात राणा दाम्पत्य आणि बच्चू कडू यांच्यात अलीकडच्या काळात उडालेल्या शाब्दिक चकमकी। इतकंच नाही तर राणा दाम्पत्य आणि काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूरांमध्ये वार पलटवार पाहायला मिळाले। या शाब्दिक चकमकी सुरू असतानाच रवी राणांनी मात्र आपल्या राजकीय विरोधकांबाबत काहीसा दिलदमाईचा सूर लावलाय। नेता रवी राणाचा दुश्मन नाहीये। त्यांनी कधी ते अचलपूर मतदारसंघाचे माजी आमदार असू द्या, मेलघाटचे माजी आमदार असू द्या की तिवसा मतदारसंघाचे माजी आमदार असू द्या की कुठलेही तुमच्या मोर्शी वरुड अचलपूर चांदूर रेल्वे कुठलेही माजी आमदार असू द्या, त्यांनी मला चहा प्यायला बोलवा, मी त्यांच्या घरी जायला तयार आहे आणि मी तुमच्या माध्यमातून त्यांना माझ्या गंगा सावित्री निवासला सुद्धा चहा प्यायला बोलवतो। अमरावती जिल्ह्यात विड्या भोपळ्याचं नातं असलेल्या बच्चू कडूंनी रवी राणांनी केलेल्या या आवाहनावर प्रतिक्रिया दिली आहे। मात्र मनभेद दूर होण्यासाठी थोडा वेळ लागेल आणि चहा पिण्या इतकं वातावरण आधी तयार करू, नंतर चहा घेऊ, असं बच्चू कडू म्हणाले। मला असं वाटतंय मतभेद असणं वेगळं, मनभेद असणं वेगळं, त्यासाठी थोडा वेळ लागेल। चहा पिण्याजोगतं पहिले वातावरण तयार करून मग पिऊ। मला काही त्याचा काही वय कायमचं आमचं काही वैर आहे किंवा खानदानी दुश्मन आहे असं नाही आहे, पण जे काही मधात जो प्रकार झालेला आहे तो मनभेदाचा होता, तो चांगला करण्याचा पहिले प्रयत्न करू, नंतर पाहू। लोकसभा निवडणुकीत रवी राणांच्या पत्नी नवनीत राणा यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला। विशेष म्हणजे यावेळी महायुतीचा मित्रपक्ष असलेल्या बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेनं दिलेल्या उमेदवारानं झालेल्या फाटाफुटीचा फटका नवनीत राणांना बसला। अमरावतीच्या राजकारणात राणा दाम्पत्य एका बाजूला तर जिल्ह्यातले इतर विरोधक दुसऱ्या बाजूला अशी स्थिती आहे। भविष्यातलं राजकारणाचं गणित लक्षात घेऊन रवी राणांनी हा तहाचा प्रस्ताव तर दिला नाही ना, याची चर्चा या निमित्तानं सुरू झाली आहे। आजवर एकमेकांचे राजकीय वैरी म्हणून ओळखले जाणारे हे नेते भविष्यात चाय पे चर्चा करताना दिसणार का, याची उत्सुकता अमरावतीकरांना लागली आहे। संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती। दित्यम दित्यम सत्यम सत्यम हे मंगलाष्टकातले शब्द उच्चारले गेले आणि लाखो वऱ्हाड्यांनी श्री सिद्धरामेश्वर महाराज यांच्यावर अक्षरांचा वर्षाव केला। अतिशय भक्तिमय वातावरणात भक्तलिंग हर बोला हरच्या जयघोषात सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर यांच्या योगदंडाशी कुंभार कन्येचा नयनरम्य असा प्रतिकात्मक विवाह सोहळा पार पडला। यावेळी मानाच्या 7 नंदीध्वजांच्या साक्षीनं बाराबंदी पोशाखात लाखो भाविक सहभागी झाले। या सोहळ्यासाठी कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा राज्यातील भाविक सोलापुरात दाखल झाले होते।